मित्रांनो, गगन भरारी लिमिटलेस क्रिकेट वर्ल्ड मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या एपिसोडमध्ये आपण IPL मेगा ऑक्शन 2025 विषयी बोलणार आहोत। सर्वांना उत्सुकता होती की IPL चा जो मेगा ऑक्शन होतोय तो कसा होईल, कुठला प्लेयर कोणत्या संघाकडे जाईल, कोणत्या प्लेयरला किती रक्कम मिळेल, कोणत्या प्लेयरला किती बोली लागेल, सर्वात महागडा खेळाडू कोण ठरेल, ती उत्सुकता आपल्या सर्वांनाच आहे। काल IPL ऑक्शन 2025 सुरू झालेला आहे। कालचा IPL ऑक्शन 2025 चा पहिला दिवस आणि आज मी आपल्याशी बोलतोय त्यावेळेला मेगा ऑक्शनचा दुसरा दिवस सुरू आहे। मित्रांनो, IPL मेगा ऑक्शनवर बोलण्या अगोदर भारताने जो बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये ऑस्ट्रेलियात जाऊन दणदणीत विजय मिळवलेला आहे त्यावर बोलायला मला आपल्याशी आवडेल। ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला हरवणं प्रचंड जिकिरीचं काम, प्रचंड अवघड काम, परंतु ही टास्क भारतीय संघाने करून दाखवली आहे। न्यूझीलंड विरुद्ध आपण 3-0 ने मायदेशात पराभूत झालो। सर्व बाजूंनी संघावरती टीका झाली, चौफेर टीका भारतीय संघावरती झाली। भारतीय संघाच्या बॅटिंग विषयी सर्वांनी खूप चिंता व्यक्त केली, परंतु आता WTC वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनल मध्ये पोहोचण्यासाठी आपल्याला ऑस्ट्रेलियात जाऊन 4-0 ने किंवा 4-1 ने हरवावे लागणार आहे। खूप दौऱ्याची उत्सुकता होती। ऑस्ट्रेलियन दौरा, ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या, ऑस्ट्रेलियन खेळाडू, ऑस्ट्रेलियामध्ये स्लेजिंग खूप मोठ्या प्रमाणात होते। ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असतात। ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाजी आपल्यापेक्षा खूप जबरदस्त अनुभवी आहे। भारताची वेगवान गोलंदाजी त्या तुलनेत नवखी होती। त्यातच अनेक इंजुरी कन्सर्न आपल्या संघाला होत्या। रोहित शर्मा उपलब्ध नाही, शुभमन गिल इंजुर्ड होता, त्यातच नवखा कर्णधार जसप्रीत बुमराह। परंतु बुमराहने या कसोटीमध्ये जो आपल्या कॅप्टन्सीचं स्किल दाखवलंय ते निश्चितच वाखाणण्याजोगे आहे। कसोटीला सुरुवात झाली, आपला पहिला डाव 150 धावात गडगडला। सर्व फॅन्स चिंता करायला लागले की 150 धावातच आपला पहिला डाव आटोपलाय। दौऱ्याची सुरुवात निराशाजनक झाली, परंतु त्यानंतर वेगवान गोलंदाज भारतीय संघाचा कॅप्टन बुमराह याने ज्या पद्धतीने बॉलिंग केली आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव फक्त 104 धावात गडगडला। बुमराहने 5 विकेट्स घेतल्या। बुमराहला मोहम्मद सिराज आणि हर्षित राणा यांनीही अतिशय सुरेख साथ दिली। त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, अफलातून फलंदाजी भारतीय संघाने केली। KL राहुल आणि यशस्वी जयस्वालने ज्या पद्धतीने संघाला ओपनिंग करून दिली आणि जो सुंदर नेत्रदीपक खेळ केला तो बघून भारतीय क्रिकेट चाहते खूप खुश झाले। KL राहुल 72 रन्स काढून बाद झाला। त्यानंतर यशस्वी जयस्वालने आपली खेळी पुढे तशीच सुरू ठेवली आणि 161 धावांची दमदार खेळी यशस्वी जयस्वालने या पर्थच्या वेगवान ऑप्टस स्टेडियम वरती करून दाखवली। त्याला सर्वांनाच विराट कोहलीच्या फॉर्मची चिंता होती। फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट। विराटने परत एकदा सिद्ध केलंय की विराट इज द किंग ऑफ वर्ल्ड क्रिकेट। किंग कोहली, दमदार शतक विराट कोहलीने ऑस्ट्रेलियामध्ये आणखी एक शतक या ठिकाणी साजरं केलं आणि भारतीय संघाचा डाव सावरला। 487 वरती भारतीय संघाने आपला दुसरा डाव डिक्लेअर केला। 500 पेक्षाही जास्त धावा ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी करायच्या होत्या। दुसऱ्या डावाची सुरुवात ऑस्ट्रेलियाची 12 वरती 3 विकेट्स गमावून खूप निराशाजनक झाली ऑस्ट्रेलियाची सुरुवात। त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ चौथ्या दिवशी 238 धावांमध्ये सर्व बाद झाला। भारताने ही पहिली कसोटी दमदारपणे जिंकली। बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला दमदार सुरुवात झाली। प्लेयर ऑफ द मॅच जसप्रीत बुमराह ठरलाय। जसप्रीत बुमराहने आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये 8 कसोटी सामने खेळलेत। या 8 कसोटी सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराहने 40 विकेट्स घेतल्यात। ॲव्हरेज फक्त 18.40, सर्वोत्तम ॲव्हरेज, जगात सर्वोत्तम। आज घडीला जसप्रीत बुमराह संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये असा गोलंदाज नाही, त्यातून गोलंदाज, उत्तम गोलंदाज आणि तसाच उत्तम कर्णधार जसप्रीत बुमराह।
आपल्याला या कसोटीमध्ये आणखी एक रायझिंग स्टार, भारताचा नवीन क्रिकेट सुपरस्टार, भारताचा नव्हे तर जगाचा नवीन सुपरस्टार, क्रिकेट सुपरस्टार यशस्वी जयस्वालने दमदार खेळी केली। आतापर्यंत यशस्वी जयस्वालने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये 15 कसोटी सामने खेळलेत, त्यातील 28 इनिंगमध्ये 1568 रन्स यशस्वी जयस्वालने केले आहेत। यशस्वीची कसोटी क्रिकेटमधील सरासरी 58.07 आहे। यात 8 वेळा यशस्वीने 50+ स्कोर केलाय आणि 4 कसोटी शतक या दरम्यान यशस्वीने लगावले आहेत। या 4ही कसोटी शतक लॉंग इनिंग यशस्वी जयस्वाल खेळतोय। 150 पेक्षा जास्त रन्स या 4ही कसोटी शतकांदरम्यान यशस्वीने बनवले आहेत। त्यात 2 द्विशतके आहेत। यशस्वीकडे बघितल्यानंतर ब्रायन लारा, वीरेंद्र सहवाग यांच्या खेळाची आठवण होते। वीरेंद्र सहवाग ज्या पद्धतीने कसोटी क्रिकेटमध्ये खेळायचा, अपोजिशनवरती पूर्ण दबाव वीरेंद्र सहवाग खेळत असताना असायचा, तसाच खेळ यशस्वी जयस्वाल या ठिकाणी करतोय। यशस्वीच्या टेस्ट करिअरची सुरुवात सुंदर झाली आहे आणि त्याने ऑस्ट्रेलियातही कसोटी शतक साजरं केलंय आणि दाखवून दिलंय की तो केवळ भारतीय पिचेसवरती चांगला खेळतोय असं नाही, तर ऑस्ट्रेलियन पिचेसवरती किंवा परदेशातील कसोटीमध्येही खूप उत्तम खेळतोय हे परत एकदा यशस्वीनं सिद्ध केलंय। आणि आता आपण ऑस्ट्रेलियन संघ सिरियस प्रेशरमध्ये असेल, आपल्यापेक्षाही सुरुवातीला पहिल्या कसोटीमध्ये आपण अंडर प्रेशर होतो, नक्कीच होतो। इंजुरी कन्सर्न्स होत्या, आपले अनेक प्लेयर इंजर्ड होते, परंतु ज्या पद्धतीने आपण खेळलोय आता ऑस्ट्रेलिया या संपूर्ण मालिकेमध्ये प्रचंड अंडर प्रेशर असेल। आपण बघूयात दुसरा कसोटीची आपण वाट बघतोय। आजचा हा आपला मेगा एपिसोड असणार आहे। या मेगा एपिसोडमध्ये आपल्याला IPL ऑक्शन 2025 वरती आपल्या कमेंट्समधून मला कळवायचं आहे की आपल्याला व्हिडिओ कसा वाटला। IPL ऑक्शनमध्ये आपल्याला कुठला प्लेयर त्याला जे रक्कम मिळाली आहे ती रक्कम डिझर्व करतोय किंवा कुठला प्लेयर यापेक्षा जास्त रक्कम डिझर्व करतोय असं आपल्याला वाटतं, ते मला कमेंट करून नक्की कळवा। आणि आपण सर्वांनी माझं यूट्यूब चॅनल गगन भरारी लिमिटलेस सबस्क्राईब केलंच असेल। आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जे माझे नवीन व्हिडिओ आपल्या समोर येतील ते आपल्याला त्याचं नोटिफिकेशन लगेच आपल्या समोर येत जा। ऋषभ पंत IPL 2025 मधला सर्वात महागडा खेळाडू ठरलाय। 27 करोडची रेकॉर्ड बोली ऋषभ पंतला लागलेली आहे। ऋषभ पंत या ऑक्शन मधील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरलाय। आजपर्यंतच्या ऑक्शनच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, रेकॉर्ड बोली ऋषभ पंतला लागली। ऋषभ पंत 27 करोड मध्ये लखनऊ सुपर जायंट्स या संघाने ऋषभ पंतला घेतलं आहे। ऋषभ पंत विकेट कीपर बॅट्समन आहे, इंडियन विकेट कीपर बॅट्समन आहे आणि तो सध्या उत्कृष्ट फॉर्म मध्ये आहे। तो लखनऊ सुपर जायंट्सचं नेतृत्व करू शकतो। या अगोदर दिल्ली कॅपिटल्स या संघामध्ये ऋषभ पंत खेळत होता आणि दिल्ली कॅपिटल संघाचं नेतृत्व ऋषभ पंत करत होता। सेकंड रेकॉर्ड ब्रेक बोली श्रेयस अय्यर, IPL 2024चा विजेता कॅप्टन, KKR संघाचा कॅप्टन। KKRने श्रेयस अय्यरला रिटेन केलं नाही। श्रेयस अय्यर 26.75 करोड मध्ये पंजाब किंग्स या संघाकडे गेला आहे। पंजाब किंग्स संघानं श्रेयस अय्यरला 26.75 करोड मध्ये आपल्या टीम मध्ये घेतलंय। IPL विनिंग कॅप्टन असल्यामुळे श्रेयसची सर्व संघांना डिमांड होती। श्रेयस उत्कृष्ट फलंदाज आहे, उत्कृष्ट कॅप्टन आहे आणि तो जॉस बटलरला गुजरात टायटन्स संघानं 15.75 करोड मध्ये आपल्या संघात घेतलंय। गुजरात टायटन्ससाठी जॉस बटलर छान पिक मिळालाय। शुभमन गिल सोबत
जॉस बटलर ओपनिंग करू शकतो, विकेट कीपर आहे आणि जॉस बटलर IPL मधील एक खतरनाक खेळाडू आहे. आत्तापर्यंतचा जॉस बटलरचा ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला आहे. जॉस बटलर ज्या पद्धतीने ओपनिंग करतो, गुजरात टायटन्सला अशा ओपनरची गरज होती.